नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याबाबत सरकार हतबल असल्याचं स्पष्ट. बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी ठेवलं वस्तुस्थितीवर बोट. मान्सूनपूर्व कामांना गती दिल्याचा काब्राल यांचा दावा. हरमलमध्ये 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. गदग कर्नाटक मधील 28 वर्षीय नराधम अटकेत, तर वास्कोत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं प्रकरण उघडकीस. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पंचायत निवडणुकीत कन्नड महासंघाचे उमेदवार लढणार. अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेती यांची घोषणा. बाबूश मोन्सेरात म्हणतात, कन्नड उमेदवारांची दास्ती घेण्याचं कारण नाही, हा त्यांचा घटनात्मक अधिकार. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अराजक. हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू. अनेक राजकीय नेत्यांची घरं जळून खाक. जवळपास 250 लोक जखमी. आणि असानी वादळामुळे राज्यात पावसाळी वातावरण. मच्छीमारांनी ट्रॉलर्स आणले किनाऱ्यावर. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. सध्या राज्यात मान्सूनची तयारी सुरू आहे. राज्यातील खड्डे बुजवण्याच्या कामासही गती आली आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल म्हणालेत. पावसाळ्यापूर्वी आपलं राज्य खड्डेमुक्त होईल असं मी म्हणत नाही, पण त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करू, असंही काब्राल यांनी सांगितलंय. प्रिपरेशन चालू आसा सगळे जातले अशें ना. मान्सून 12 म्हयने पडटा सद्याच्या परिस्थितीन क्लायमेट चेंजान. सो जे रस्ते आसा आमी तुम्ही पळयले जाल्यार खूब कडेन आमी चालू केल्ले आसा आनी ट्रायंग टू मेक हे पाटी पॉटहोल कमी करपाक. हांव म्हणना पॉटहोल फ्री जावंक शकता अशें ना, पण वी वील ट्राय. कितें जाला की सायडीचो ग्रोथ ते सगळे आमी टॅकल करून हांवें गुप्ताक आनी पीसीक सांगलां, सीई आनी पीसीक सांगलां की तेजेर लक्ष घालून क्लिनिंग करपाक चालू करचें म्हणून, एटलिस्ट एरियाज वेर इट इज वायनरेबल. सो प्रिपेर्डनेस आसा, पूण मान्सून सिवियर जाल्ल्या कारणान सगळे प्रिपेर्डनेस ते जातले अशेंय ना, पूण वी आर मुवींग इन दॅट डायरेक्शन. तुवें पळयता गोंयभर रस्ते खंय पिड्यार जाले, ते कामां चालू आसा सध्या. सो वील लूक इनटू इट. लास्ट टायम एक अशें दिलें की ॲप आशिल्लें ते फोटो बिटो तशें कितें ना तसलें कांय ना. ॲप कांय ना. आमी रस्ते जे आसा हे बरे दवरपाचे आमी सीएमानूय आमकां सांगलां आनी वी वील वर्क आउट अ मेकॅनिझम जे रस्ते बरे उरपाक. वी वील ट्राय टू सी दॅट रोड्स आर मेंटेन. ॲप कांय ना, बट आमी जशें हांवें सांगलां की वी वॉन्ट टू गो टॅक्नॉलॉजी ड्रिवन. सो ट्विटर हँडल बाकीचे गोष्टी आमी करतले, बट नॉट फॉर फोटो मारून धाडपाक, बट इट इज फॉर पीपल्स ग्रिवियन्सीस. वी वील कम आउट विथ अ सोल्युशन. सर, आणि तुम्ही एनवायरमेंट मिनिस्टर म्हणून विचारता, म्हणजे एक्स चीफ फॉरेस्टर कन्झर्वेटर आशिल्ले तेंच्यांनी ते ओपन अप जाले की जो डबल ट्रॅकिंग प्रोजेक्ट आहा तो पर्रीकर टायमार तेंच्यांनी नाका म्हणिल्लो, जो आतां फुडें घेवन वता तो खूब डिस्ट्रॉय जातलो. ह्या गजालीचेर तुमचोय व्यू कितें आसा? ना हांवें लास्ट टायम कमेंट केले डबल ट्रॅकिंगाचो व्यू कित्याक पर्रीकर साहेब आमी आशिल्ले तेन्ना त्या मिटिंगेक कित्याक नाका म्हणटाले, कित्याक ते वॉट दे वर डुईंग. जशें हांगा हांवें सांगलां मिटर गेज आसतना ब्रॉड गेज जाल्ली तेन्ना लोकांचे स्थानीक जे प्रॉब्लम आशिल्ले, जशे अंडरपास, ओवरपास, मागीर सगळे बाकीच्यो गोश्टी आशिल्ल्यो त्यो एड्रेस करनासतना सिंगल ट्रॅकालो ब्रॉड गेज केलो, म्हणजे मिटर गेज टू ब्रॉड गेज. सो तेन्ना हे सगळे तकलेन दवरून 98 जाल्ली ही गोश्ट. तेन्ना हे टायम ताका रिफ्यूज केल्लो की लोकांचे विशय खंय खंय आसा हे हेका सोल्युशन काडपाक जाय हेज्या वांगडा, आनी हे स्टेट करचे ना, सेंटर करतले असो विशय घेवन खुबशे गोश्टी मागीर त्यो चेंज जाल्यो. सो जेन्ना पर्रीकर साहेबान जेन्ना हो स्टेटमेंट केल्लो, हेका किपींग इन मायंड दॅट इफ दे आर डुईंग डबल ट्रॅकिंग ऑर दे आर डुईंग वाडयता दॅट द स्टेट शूड बेनिफीट आनी स्टेट्स इश्यूज विच आर देर लोकली शूड बेनिफीट, म्हणजे खंय तरी सोल्युशन काडपाक जाय. दॅट वॉज द इशू रिमूव बाय दॅट पर्रीकर साहेब तेन्ना. जून महिन्यात राज्यात पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत अखिल गोवा कन्नड महासंघ आपले उमेदवार उभे करणार असल्याचं अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेती म्हणालेत. या पार्श्वभूमीवर मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. ते काय नक्की म्हणालेत पाहूयात. गोवा में अभी पंचायत इलेक्शन जून 15 तक ऐसा डिक्लेरेशन होने वाला ऐसा मैसेज है. तो ऑलरेडी जो हमारा कन्नड़िगा लोग जहाँ जहाँ ज़्यादा वार्ड में रुकता है वहाँ हम लोग यूनिटी होके मेरे पास संपर्क कर रहे. पिछले टाइम हम लोग संकवाल पंचायत हम लोग बहुत पुराने से मतलब 2002, 3, 4 से रवि घोड़ा करके हमारा था,
तब से हमारा पैनल वहाँ पे स्ट्रॉन्ग सांकवाल पंचायत में हर बार एक 3, 4, 5 कैंडिडेट ऐसा जीतते आता है। मेरा भाई भी 2 बार वहाँ पे शरण मेटी सरपंच बन चुका है और मेरा वाइफ भी कर्नाटक में जिला पंचायत प्रेसिडेंट बन चुका है। वहाँ 213 पंचायत का वो हेड बन के हमको अनुभव है कि उस एक्सपीरियंस के हिसाब से हम यहाँ पे गोवा में भी कन्नड़ी लोग कहाँ कहाँ स्ट्रांग है। बिचोली है, कलनगुड वड्डे है, यहाँ सांकवाल है। यहाँ पे किसी को इंटरेस्ट है तो हम कन्नड़ा पैनल बना के वहाँ पे स्ट्रांग जो रुकने वाला है उन लोगों को हिम्मत दे के आने वाला पंचायत इलेक्शन में जितना लोग खड़ा रहता है उन लोग इंटरेस्ट उन लोगों को जिता के लाने के लिए मैं उन लोगों को सपोर्ट करता है। Everyone is welcome. This is democracy, no? Kannada people, actually Kannada, there are many Kannada people living in Goa, no? So it is not necessary that Kannada, because of Kannada people will vote for Kannadas only. आयज ते पंचायतीन म्हणटा फाल्यां ते आमदार जातले, सो तेचेर तुमी आटलोच ना गेले फाटी थिंगा मायसे हिंगा कोर्ताली. Okay. See, this is democracy. Anyone can contest from anywhere. Yeah, at least as an MLA, as long as you are a voter of anywhere from the state of Goa, you can contest. MP, I can tomorrow I can go and contest in maybe in any other state. So I am entitled as a citizen of India. सो कन्नडिगा आमदार जाले म्हणून तुमकां काय भंय ना? भंय भंय आसपाचे प्रश्न येना. सो इट इज अल्टिमेटली द पीपल हू गेट्स देम इलेक्टेड. राज्यात गांजाच्या वापरावर बंदी असली तरी गांजापासून उत्पादित केलेल्या कथित औषधांची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. परवरीत पोलिसांनी एका दुकानावर छापा टाकून ही औषधं जप्त केली. परवरी पोलिसांनी धडक कारवाई करताना एका दुकानातून गांजावर आधारित औषधी उत्पादनं जप्त केली. या संदर्भात मंगळवारी सायंकाळी उशिरा पोलिसांना माहिती मिळाली होती. राष्ट्रीय महामार्गानजीकच्या एका इमारतीत कॅनडॉग क्लिनिक नावाचं स्टोअर कम फार्मसी कार्यरत होतं. या फार्मसीत गांजावर आधारित औषधांची विक्री केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी या स्टोअरला भेट दिली असता कॅनॅबिसचा समावेश असलेली विविध औषधी उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. मात्र अशा उत्पादनांची विक्री करण्यासाठी लागणारी परवानगी किंवा परवान्यांबाबत चौकशी केली असता कर्मचारी कोणतीही कागदपत्र देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सुमारे 7 किलो वजनाची सर्व उत्पादनं जप्त केली. जप्त केलेल्या उत्पादनांची एकूण किंमत 2,23,012 रुपये इतकी आहे. गांजाचं चूर्ण, पावडर आदींचा समावेश असलेली उत्पादनं या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आली. पोलिसांनी NDPS कायदा 1985 अंतर्गत स्टोअर कम फार्मसीचे दिल्लीतील मालक अर्जुन खन्ना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश करपे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक सीताराम मळिक, हेड कॉन्स्टेबल संदीप परब, कॉन्स्टेबल उत्कर्ष देसाई आणि नेहा देसाई यांच्या भरारी पथकानं ही कारवाई केली. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. परवरीहून सौरव शिरोडकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. असानी चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीवर दाखल झालं असून पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकतंय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं किनारपट्टीवरील रहिवाशांना तसंच मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मालीम जेटीवरील बोट मालकांनी आपले ट्रॉलर्स मांडवी नदीत नांगरून ठेवलेत. येत्या 2-3 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केलंय. ना ते आसानी चक्रीवादळ जाला आणि आमकां भायर वचपाक जायना. दर्या सामको रफ जाला आणि वसाडी बी वाडल्या. त्या खातीर सगळ्यो बोटी हांगा धक्क्यार नाल्यार आमी मांडवी नदी आनी चॅनलान नांगर करून आसा. कितले सुमार बोटी आसा ह्यो? सगळ्यो पणजेच्यो 100% बोटी बंद आसा. भायर कोणूच वचूना. बोथ पर्सिंग आनी फिशिंग? बोथ पर्सिंग फिशिंग सगळ्यो बोटी, ल्हान व्हडल्यो सगळ्यो बोटी बंद आसा. तुमकां कितें अलर्ट बीन आयिल्ले? हय, आमकां अलर्ट आयिल्ले की आज सांजचे पर्यंत वातावरण एकदम रफ आसतलें. सो अजूनय वातावरण रफ आहा, अजून पडूंक ना. पळय आज रातचें पडटा जाल्यार. कितले दिसा खातीर अलर्ट आशिल्ले? हे अलर्ट 3 दिसाचे आशिल्ले, पूण आजूय अलर्ट आसा. पूण आज पडटा अशें तांच्यांनी सांगलां, पूण अजून पर्यंत अलर्ट काडूंक ना, विड्रॉ करूंक ना. ओके.
मागीर अलर्ट काडटकीरच तुमी दर्यांक फिशींग अलर्ट काडटकीच आमी दर्यान परत वतले. आमी थोड्यो अर्द्यो बोटी आमच्यो वचपाक रेडी आहा चॅनलान. सो ते वातावरण थंड जालें काय आमी भायर वतले. अलर्ट विड्रॉ केले काय हाजेर कितें परिणाम जाला तुमचेर? हाजेर परिणाम म्हणल्यार आतां आमच्यो बोटी बंद आसा, नुकसान जालां आमकां, लेबरांक सगळ्यांक पोसचें पडटा. आनी दुसरी गजाल म्हणल्यार बाजारांत नुस्तें म्हारग जालां, नुस्तें ना जालां. एकदम नुस्त्याक सामको रेट हायप अप जाला सद्या. ओके, थँक्यू. बातमी अपघाताची. मंगळवारी रात्री संजीवनी साखर कारखान्याजवळ मोठा अपघात झालाय. नक्की कसा घडला या अपघात, पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही. गेल्या महिनाभर राज्यातील अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच मंगळवारी रात्री धारबांदोडा येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याजवळ मोठा अपघात झाला. स्विफ्ट कार, मोटरसायकल आणि ॲक्टिवा या 3 गाड्यांची आपापसात टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघातातील जखमींना स्थानिकांनी धावपळ करून बांबोळी येथील जीएमसीत उपचारांसाठी दाखल केलं. गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. रात्री संजीवनी साखर कारखान्याजवळ झालेल्या अपघातात 3 जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी गोमेकोत पाठविण्यात आले आहे. तसेच या अपघातात 3 वाहनांचे नुकसान झाले. त्यामध्ये एक स्विफ्ट, दुसरी ॲक्टिवा तसेच स्प्लेंडर या गाड्यांचा सहभाग होता. गोवन वार्ता लाईव्हसाठी धारबांदोड्याहून दामोदर शिरोडकर. तिळारी जवळच्या केर या गावात सध्या हत्तींनी उच्छाद मांडलाय. गावातील एका तळ्यात हत्ती आंघोळ करतानाचा व्हिडिओ कॅमेराबद्ध झालाय. दोडामार्ग तालुक्यातल्या तिळारीपासून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केर या गावात हत्तींनी गेल्या काही महिन्यापासून मुक्काम ठोकलाय. भरवस्तीत हत्तींचं दर्शन होत असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या हत्तींना पळवून लावण्यासाठी मधमाशांच्या पेट्या लावण्यात आल्या, मात्र या पेट्या कुचकामी ठरल्याचं स्थानिक सांगतात. याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी या पेट्या लावण्यात आल्या त्याच ठिकाणी हत्ती येऊन गेल्याचं समोर आलंय. गेली 20 वर्ष दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचा वावर आहे आणि हत्ती आणि शेतकरी यांचा संघर्ष टाळण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. म्हणजे हत्ती पकड मोहीम राबवली, दोरखंड मिरचीचा वापर केला, नंतर खंदकं खोदली, पण ते सगळ्या फुल ठरलेले आहेत. तशीच एक शासन आता योजना राबवत आहे, ती म्हणजे मधुमक्षिका पालन. म्हणजे हत्ती जे येतात त्यांच्या भ्रमण मार्गावर या मधाच्या पेट्या बसवायच्या, मग हत्ती त्यांना बघून घाबरून पळून जातील असा शासनाचा समज होता. तिराडी खोऱ्यातील केर गावामध्ये सध्या हत्ती आहेत आणि ती देवतळी आहे त्या ठिकाणी या मधमाशांच्या पेट्या बसवलेल्या आहेत. आणि 2 दिवस या आमचं निरीक्षण आहे की 2 दिवस हे हत्ती त्या देवतळी जवळ जातात, आंघोळ करतात आणि तिथून निघून जातात आणि त्याचा काही असर म्हणजे मधमाशी पेट्यांचा काही असर होत नाही. हे पाहण्यासाठी आम्ही तिथे एक ट्रॅप कॅमेरा लावला. तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये सर्व दृश्य तिथे आलेली आहेत. म्हणजे ही सुद्धा मधुमक्षिका पालन आणि पेट्या बसवणे ही सुद्धा शासनाची योजना फेल ठरलेली आहे. आणि आता जे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होत चाललेलं आहे त्याच्याकडे हे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. लवकरात लवकर शासनाने हत्ती आणि शेतकरी यांचा संघर्ष टाळण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत. केर इथल्या हत्तींचं चित्रण करण्यासाठी एका संस्थेनं कॅमेरा बसवले होते. गावापासून जवळच असलेल्या देवतळीत हत्तींचा एक कळप आंघोळ करताना कॅमेराबद्ध झाला. शिवाय अनेकांना जंगल भागात हत्तींचं दर्शन झाल्यानं परिसरात घबराट पसरली. ब्युरो रिपोर्ट,
गोवन वार्ता लाईव्ह. आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या श्रीलंकेत अराजक माजलंय. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. हिंसाचारात वाढ झाली असून आतापर्यंत 8 जणांचा बळी गेलाय. पाहुयात सविस्तर वृत्त. श्रीलंकन सरकारविरोधात आक्रमक झालेल्या निदर्शकांनी राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सनथ निशांत यांच्या घराला आग लावली. एवढंच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंसाचार भडकवल्याप्रकरणी महिंदा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जाते. महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी आपलं पद सोडलं, परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर देशात हिंसाचार भडकला. हंबनटोटा इथलं राजपक्षे कुटुंबाचं वडिलोपार्जित घर निदर्शकांनी पेटवून दिलं. तसंच अनेक आजी माजी मंत्र्यांच्या घरावरही हल्ले करून आग लावण्यात आली. दरम्यान श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयानं मंगळवारी लष्करी, हवाई दल आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केलं. सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा इतरांचं नुकसान करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले. कोलंबो आणि देशाच्या इतर भागात झालेल्या हिंसाचारात जवळपास 250 लोक जखमी झाले. श्रीलंका सरकारनं देशव्यापी कर्फ्यू लागू केला असून राजधानी कोलंबोमध्ये सैन्य तैनात केलंय. दरम्यान महिंदा राजपक्षे यांनी त्यांच्या कुटुंबासह मंगळवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला आणि त्रिंकोमाली इथल्या नौदल तळावर आश्रय घेतल्याचं सांगण्यात आलं. राजपक्षे कुटुंब आणि त्यांच्या निष्ठावंतांना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी सरकारविरोधी निदर्शकांनी कोलंबोतील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चौकी उभारली. आता एक महत्त्वाची बातमी. राजद्रोह कायद्याचं कलम तात्पुरतं स्थगित करत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला हे कलम रद्द करण्याबाबत अनुमती दिली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. राजद्रोह कायद्याच्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयानं हे कलम तात्पुरतं स्थगित केलंय. भारतीय राज्यघटनेतील कलम 124 अर्थात राजद्रोहाच्या कायद्यामधील हे कलम कालबाह्य करण्यासंदर्भात सोमवारी 9 मे रोजी फेरविचार करण्याची तयारी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखवली होती. त्यानंतर आता न्यायालयानं केंद्र सरकारला यासाठी परवानगी दिली. हा फेरविचार पूर्ण होईपर्यंत या कलमाअंतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. राजद्रोह कायद्याच्या फेरविचारापर्यंत प्रलंबित प्रकरणांचं काय करणार याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी केंद्र सरकारला दिले होते. राजद्रोह कायद्याचा फेरविचार करण्याच्या केंद्राच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत सरन्यायाधीश NV रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मंगळवारी या कायद्याबाबत अधिक स्पष्टीकरण मागितलं होतं. या कायद्याखाली दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचं काय करणार आणि कायद्याचा फेरविचार होईपर्यंत या कायद्याखाली नवे गुन्हे दाखल करणार की नाही असे प्रश्न न्यायालयानं विचारले होते. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारचं मत विचारात घेऊन याबाबत बुधवारी भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं. कलमासंदर्भात फेरविचार करण्यासाठी कालावधी देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयानं ही मागणी मंजूर केली. केंद्र तसंच राज्य सरकारांनी या कलमाअंतर्गत फेरविचार प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत गुन्हे दाखल करू नयेत असे आदेश कोर्टानं दिलेत. विशेष म्हणजे अवघ्या 6 दिवसापूर्वी 5 मे रोजी या कलमाचं केंद्र सरकारच्या वतीनं अटॉर्नी जनरल KK वेणुगोपाळ यांनी समर्थन केलं होतं.
दुसरीकडे भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर मे 2022च्या सुरुवातीस साक्ष देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या कलमाचा गैरवापर थांबवायला हवा, हा कायदा रद्दच केला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. कोविडच्या आव्हानात्मक काळातही राज्य सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला पुरेसं आर्थिक पाठबळ दिल्याचा दावा संचालक दीपाली नाईक यांनी केला. सरकारच्या सामाजिक योजनांचे अर्ज निकाली काढण्यात येत असून कोविड काळातही अर्जांना मंजुरी देण्यात आली असं त्या म्हणाल्या. कागदपत्रांच्या त्रुटींमुळे काहींचे अर्ज मंजूर झालेले नाहीत, मात्र पंचायत निवडणुकीआधी शक्य तितक्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचं नाईक म्हणाल्या. त्यांच्याशी संवाद साधलाय श्यामसूर्या नाईक यांनी. मॅडम, लाडली लक्ष्मी सुमार 19,471 आणि गृह आधार 12,658 हे पेंडींग आसा. सुमार टोटल मेळून 32,129 सुमार पेंडींग आसा. कित्या खातीर सरकारा कडेन पयशे ना काय कित्या खातीर उरले? आमचे कडेन सिन्स इन्सेप्शन खुबश्यो केसी आशिल्ल्यो आनी खुबश्यो केसी आमी निकालातूय काडिल्ल्यो आसा, दिल्ल्यो आसात. पूण जेन्ना पॅन्डेमीक आयलें तेन्ना 2019-20 मातशें स्लो डावन जालें. कित्याक कोणा कडेन हे चुकिल्लें ना की कशी परिस्थिती आशिल्ली सरकाराची आनी तिजोरीन पयशे नाशिल्ले हें खबर आशिल्लें सगळ्यांक, आनी तो पयसो मातसो दुसऱ्या इमिजिएट कामा खातीर युटिलायज केल्लो. म्हणटकीच हाजेर आमी एक करूं इच्छिता, एक उजवाड घालूंक पळयता की सरकारान आमकां टायम टू टायम मेळटा तशे पयशे दिल्ले आसा. आनी हांव सांगपाक पळयता, लाडली लक्ष्मी आमी ह्या पॅन्डेमीक काळान सुद्दां जरी आर्थीक चणचण आसली तरी सुद्दां आमी 4,996 म्हणजे 18/6/21 1,576, 21/6/2021 2,174, 27/12/2021 749 आणि 7/1/22 केसीस ज्यो आमच्यो कमिटीच्यो आसा त्यो, ज्यो कमिटीक रिफर केल्ल्यो वता त्यो 49 केसीस, आनी 7/1/22 आमी 438 केसीस आमी सँक्शन केल्ल्यो आसा. ह्यो 4,996 ज्यो मॅरीड केसीस आसात, ज्या मॅरीड केसीसांक प्रिफरन्स दी म्हणिल्लो म्हणून. आनी आतां आमी ह्या एप्रिलान 1 एप्रील ते मे पर्यंत आतांच्यो ज्यो आमी 2,000 केसी आमी सँक्शनाक घेतिल्ल्यो आसा. हाजो अर्थ असो आसा की गव्हर्मेंटान फायनान्शियल क्रायसीस आसल्यो तरी सुद्दां आमकां टायम टू टायम आनी आपल्याक फावता तशें पेमेंट केल्लें आसा. कोणेच हे करपाची गरज ना. आनी दुसरें म्हणजे आमी करत रावतली. गव्हर्मेंटा कडेन आमी बिलां धाडिल्लीं आसात, आमची बिलां सँक्शन केली वतली, सगळ्यांचे अर्ज पळयल्ले वतले. पूण म्हाका हांगा सांगपाक जाय की गृह आधाराचे सुद्दां जे लोक एप्लिकेशन करतात 2014, 2015 पूण सारके डॉक्युमेंट दिनात आनी मागीर 2021-22 हाडून डॉक्युमेंट दितात आनी तांचे मागीर एप्रुवलाक येता. ते लोक सगळे कडेन बोवाळ करीत उठटा की आमी 2012 एप्लाय केल्ले, 2014 केल्ले, 2016 केल्ले. पूण तुमी केल्ले तेन्ना कंप्लीट डॉक्युमेंट दिवून आशिल्ले. तुमचे डॉक्युमेंट आतां 2021-22 तुमी दिल्या म्हणटकूच तुमची केस आतांच्यान गृहीत धरली वतली. हें लक्षांत दवरपाक जाय. सगळ्यांनी पासीस काडपाक जाय की आमी आमच्या गव्हर्मेंटाचे प्रयत्न आसात, आमी गव्हर्मेंटा कडेन फॉलोअप करत आसात की आमकां पेमेंट्स मेळचे आनी आमचे सगळे रेग्युलरायज जावचे म्हणून. आनी आमकां प्रातत्यान सदांच सांगलें वता की आमची बिलां टायमार धाडात, टायमार करात आनी आमी ती धाडत आसतात. आनी ह्या वेळारूय आमी खुबश्यो गोश्टी करपाचें आमी चिंतिल्लें आसा आनी कोणाकूच अशें भंय दिसपाची गरज ना की आमचे पेमेंट दिवची ना, जावची ना. आमकां इन्स्ट्रक्शन्स हायर अपार्टमेंट कडल्यान मेळिल्ली आसा की खुबश्यो गोश्टी तुमी जाग्यार घालात आनी जे बील अकाउंट्साक धाडपा जाय, जे बील सँक्शनाक धाडपाक जाय, जे बील कॅश सेक्शनान बसपाक जाय ते टायमार धाडात आनी फॉलोअप करात म्हणून. आनी अशें करतली आनी हांव आशा बाळगीता सगळे आमचे अंडरस्टँड करून घेवन आपलो टर्न येता तो पर्यंत रावतलो. आतां हो फिगर सांगला पळय थंय ते सगळ्यांचे जातले मेळटले लोकांक. इफ दे आर एलिजिबल एज ऑन डेट, इफ दे आर एलिजिबल दे आर टू बी पेड.
they will be paid as and when sanction grants are sanctioned, as and when money comes. Serially we have dispersed. We have not given any prioritization to some particular cases as such. पण तरी सुद्धा जे लग्न जाला जेंकां लग्न जावन वर्स जाला तांचे आमी प्रायोरिटीन घेतिल्ल्यो, कित्याक आमकां मदीं गव्हर्मेंटान नोट धाडिल्लो आमच्या डिपार्टमेंटाक की ज्यो मॅरीड केसी आसा त्यो मातश्यो प्रायोरिटी बेसिसान घेवच्यो, आनी ताज्या नंतर मागीर ह्यो अनमॅरीड केसीस आसा जांकां आमी FDR दितली आनी तांची FDR आमी जेन्ना लग्ना टायमार रिलीज करतले किंवा शिक्षणाच्या वेळार रिलीज करतले तांचे केसी तांणी मातश्यो आमकां फाटीं दवर म्हणून सांगिल्ल्यो. सो त्या प्रमाणे आमी सगळ्यो मॅरीड केसीस आनी इतले पॅन्डेमीक आसतना सुद्दां आमकां टायम टू टायम गव्हर्मेंटान आपल्याक फावता तशें आमकां पेमेंट्स दिल्ले, सँक्शन्स दिल्ले आसात. म्हणून म्हणटा की असो अफवांक किंवा अशा हांकां बळी न पडटा, गव्हर्मेंटान कांयच पयशे दिले ना अशें न म्हणटा आपलो टर्न येया म्हणसर आनी आपले हे जाय म्हणसर लोकांनी थोडे पासेस करचे. मॅडम, कांय गृह आधार कितले लोकांचे अशे कंप्लेनी आसा जेंचे पयशे येताले ते तुमची सर्वे GALान सर्वे करून सुद्दां लोकांचे पयशे अडकून कित्या खातीर उरले? ना, GALान सर्वे केल्ली आनी आतां ती आमी थांबयल्या आनी तांकां डिसेंबर पर्यंत टायम दिल्लो की तुमी तुमचो सर्वे थांबया आनी आमकां एज ऑन डेट दियात. आनी ती सर्वे आतां आमचे अंगणवाडी थ्रू करतली म्हणून आमी, आनी तांणी तशें केल्लें आसा. आनी हे जे टेक ओवर हँड ओवर आसा त्या प्रोसेसान आमचो मातसो टायम गेल्लो. आतां आमी इलेक्शन कोडाक लागूनय बीन 2 म्हयने वेस्ट जाले आमचे आनी त्या हातून आमी कांयच करूं शकली ना. पूण आमकां नवीन घेवपा खातीर गव्हर्मेंटाचें परमिशन आयिल्लें आसा, फायल मूव करतली आमी आनी ते सगळ्यांक आमी दितली आनी रिस्टार्टूय जातलें हें हांव एश्युअर करता. आतां परत पंचायत इलेक्शनाचो कोड लागलो तेज्या पयलीं तेज्या पयलीं हांव मॅक्झिमम करपाक पळयता आनी जे फंड्सय आसपाक जाय आमचे कडेन. फंड्स कन्स्ट्रेन आसा ती मातशी पुटअप करता, कित्याक बजेट सेशन बजेट जेन्ना अप्रूव जाता तेन्ना आमी 1/3 यूज करूं शकता. मागीरचें दुसऱ्या बजेट सेशनान घालता तेन्ना दितात तेन्ना घालचें पडटा. म्हणून हांव तितले तरी मॅक्झिमम यूज करून लोकांक रिलीज करपाक पळयता. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.